नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। तर बघा, स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 याच्यामध्ये जी काही परीक्षा पॅटर्न असणार आहे किंवा एक्झाम पॅटर्न आहे याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल झालेला आहे का, त्याचबरोबर जी काही पात्रता असणार आहे यामध्ये कोणत्या प्रकारचा फेरफार बदल झालेला आहे का, याबाबतची माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग बघा काय सांगितलं जातं। तर स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर पदभरती 2026 यामध्ये काय असणार, एमपीसी पॅटर्न नुसार पात्रतेमध्ये नवीन बदल कोणता झालेला आहे किंवा पेपर पॅटर्न मध्ये काय बदल झालेला आहे हे पाहायचं असणार आहे। तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 एमपीसी पॅटर्न नुसार नवीन काय झालेली असणार आहे तर बॅच आपण चालू करतोय, ज्याच्यामध्ये वेगवेगळे काय असणार फीचर्स असणार आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशा दोन्ही स्वरूपाचे लेक्चर्स काय करू शकताय तर पाहू शकताय। इव्हन दो ते डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम किती वेळा पाहू शकताय। त्याच्यानंतर हे जे काही लेक्चर्स असणार आहेत हे लेक्चर्स नवीन सिलेबस नवीन जीआर नुसार असणार आहेत। यामध्ये तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला भेटले असणार, जो टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा दोन्ही प्रकारचा अभ्यासक्रम एकत्रितपणे काय करतं तर व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला समजावून सांगतं। त्याचबरोबर प्रत्येक आठवड्यामध्ये वीकेंडला आपण काय करतो तर जे काही टेक्निकल क्वेश्चन्स असणार आहेत, पीवायक्यू टाईपचे क्वेश्चन्स असतील किंवा तत्सम लेवलचे जे काही प्रश्न असणार आहे हे सोडून घेतो, विथ त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा आपण त्याच ठिकाणी काय करत असतो तर पाहत असतो। त्यामुळे वीकेंडचे जे काही लेक्चर्स आहेत हे मिस करायला विसरू नका। त्याचबरोबर आणखीन काय महत्त्वाचं सांगितलं जातं बघा, तर ही जी काय असणार आहे आपली स्वच्छता निरीक्षक पदभरती असणार आहे यामध्ये ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला काय केलं जातं, ई बुक्स मधूनच काय केल्या जातात, नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। ओके, चला तर मग बघा यामध्ये काय सांगितलं जातं तर जे काही स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 असणार आहे यामध्ये महाराष्ट्र नगर परिषद आणि संचालनालयामार्फत 2026 मध्ये स्वच्छता निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। यासाठी प्रामुख्याने एमपीएससी टीसीएस द्वारे परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे। बघा, अजून कोणतीही जी काय असणारी खाजगी कंपनी असेल किंवा एमपीसी असेल हिच्या मार्फत काय करण्यात आलेलं नाही, तिचं जाहीर करण्यात आलेलं नाहीये। ओके, एमपीएससी किंवा टीसीएस द्वारे ही परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे। या पदासाठी नवीन पात्रता निकष खालीलप्रमाणे असू शकतात। स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 पात्रता निकष शैक्षणिक पात्रता बघा काय सांगितली जातात, उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणताही बॅचलर डिग्रीचा कोर्स असणे आवश्यक आहे, म्हणजे तुमची डिग्री कंप्लीट असणे गरजेचं आहे। त्यासोबत स्वच्छता निरीक्षक म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर विषयातील डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असावा। काही नवीन जीआर नुसार मान्यताप्राप्त संस्थेचा 1 वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा अनिवार्य करण्यात आलेला आहे। ओके, खुला प्रवर्ग यामध्ये वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष असणार आहे, तर राखीव प्रवर्गासाठी 18 ते 43 वर्षापर्यंत काय करण्यात आलेले आहे तर सूट देण्यात आलेली आहे। इतर पात्रता बघा, उमेदवार भारतीय नागरिक असावा, मराठी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक असणार आहे, अनुभव आवश्यक नाही, परंतु फ्रेशर्स या ठिकाणी काय करू शकतात तर अर्ज करू शकतात। परीक्षा पॅटर्न एमपीसी नुसार स्वच्छता निरीक्षक पदाचा संभाव्य परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे बघा, तर हा खालील प्रमाणे असणार। यामध्ये प्रामुख्याने वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप किंवा एमसीक्यू टाइपची क्वेश्चन पेपर असणार आहेत। ओके, एमपीसी स्वच्छता निरीक्षक परीक्षा रचना एकूण गुण 200 असणार आहेत, एकूण प्रश्न 100 म्हणजे प्रत्येक एका प्रश्नाला 2 गुण असणार आहेत। परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असे असणार आहेत, दोन्ही भाषांमध्ये प्रश्न उपलब्ध असणार आहेत पेपर्स मध्ये। कालावधी 90 ते 120 मिनिटं म्हणजे जवळपास 1.5 ते 2 तासाचा कालावधी असणार आहेत। नकारात्मक गुण म्हणजे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/4 किंवा 0.25 गुण काय केले जातील वजा केले जातील। अजून तसं काही निश्चित करण्यात आलेलं नाहीये। जर काय ऍडव्हर्टाइज मध्ये तशी बातमी असेल, तसं जर काय काही उल्लेख असेल तर ते व्यवस्थित वाचून मगच आपल्याला काय करायचे तर परीक्षेच्या वेळी योग्य ते पावलं उचलायचे। विषय आणि गुण विभागणी परीक्षा 2 प्रमुख भागांमध्ये विभागली असणार, एक टेक्निकल सब्जेक्ट आणि दुसरा नॉन टेक्निकल। सामान्य घटक जनरल सेक्शन जो असणार हा 50% गुण असणार। या भागात उमेदवाराच्या मूलभूत भाषिक आणि बौद्धिक क्षमतेची चाचणी जाणून घेतली जाते, ज्याच्यामध्ये मराठी भाषा असेल, व्याकरण, शब्दसंग्रह, म्हणी, वाक्प्रचार आणि उत्तरावरील प्रश्न, इंग्रजी भाषा, ग्रामर, व्होकॅब्युलरी, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि कॉम्प्रेन्सेशन। सामान्य ज्ञान यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास व भूगोल,
चालू घडामोडी, भारतीय राज्यघटना आणि पर्यावरण, बुद्धिमत्ता व अंकगणित ज्याच्यामध्ये तर्कशास्त्र, मालिका, कोडी, मूलभूत गणित यांचा काय असणार समावेश असणार आहे. तर तांत्रिक विषय आधारित घटक जो असणार, या तांत्रिक विषयामध्ये बघा तांत्रिक विषय आधारित घटक 50% असणार, ज्याच्यामध्ये सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमाचा तांत्रिक विषयांवरील प्रश्न विचारले जातील. सार्वजनिक आरोग्य, संसर्गजन्य आरोग्य, लसीकरण आणि साथीचे आजार, कचरा व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा याचं वर्गीकरण, जैववैद्यकीय कचरा याचं व्यवस्थापन, पाणी आणि हवा शुद्धीकरण, पाणी शुद्धीकरणाच्या पद्धती, हवेचे प्रदूषण नियंत्रण, त्याचबरोबर स्वच्छता कायदे, अन्न सुरक्षा कायदा, पर्यावरण संरक्षण कायदा आणि महानगरपालिका आणि नगर परिषद यांचे जे काही कायदे असणार यांचा समावेश असणार आहेत. एकूण गुण बघा 200, प्रश्न 100, परीक्षेचे माध्यम मराठी आणि इंग्रजी असणार, कालावधी 90 ते 120 मिनिटे असणार, म्हणजे 1.5 ते 2 तासाचा असणार आहे. नकारात्मक गुण असण्याची मे बी शक्यता असणार आहे. ओके, बघा तत्पूर्वी आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती ह्याचे काय असणार तर वेगवेगळे बॅचेस सुद्धा अवेलेबल असणार आहेत. ओके, ज्याच्यामध्ये बघा LSO बॅच, FDA, TET, टेट, जलसंपदा, औषध निर्माता, नगर परिषद, आरोग्य सेवक, आदिवासी बॅच, तलाठी बॅच, पशुसंवर्धन, अंगणवाडी सुपरवायझर, स्वच्छता निरीक्षक, MPW असेल, ANM, GNM, महिला बाल विकास, CDPO, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स आणि आरोग्य सेविका या सर्वच्या सर्व बॅचेस काय असणार आहेत तर अवेलेबल असणार आहेत. ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल, ज्यांना ही माहिती आवडली असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आणि अशाच पद्धतीची आणखीन काही अपडेटेड माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.